होतं की अरे माझे नातेवाईक माझ्याच रिलेशन मधले लोक काही कॅन्सरने गेले, काही या ठिकाणी कुठल्या कुठल्या महान आजाराने गेले. मग आपण हे थांबवायला पाहिजे आणि कुठंतरी हे थांबवून आपण हे एक रोगमुक्त आरोग्य आणि विषमुक्त शेती आपण करायला पाहिजे. यासाठी त्यांनी विचार केला मनामध्ये आणि काय केलं, आज 70-80-90 हजार पेमेंट या ठिकाणी मंथली विचार करा. परंतु लात मारली आणि हे समाजसेवेचा वृत्त या ठिकाणी त्यांनी वसा घेतला आणि संकल्प सोडला आणि त्या सेवेला असणारा पूर्णविराम दिला आणि त्यांनी त्या ठिकाणी राजीनामा दिला सर्व्हिसचा. जिल्हा परिषद गव्हर्नमेंटची जॉब या ठिकाणी कोण सोडणार आहे हो? पण अशा महात्म्याने या ठिकाणी असणारा आपल्या कारण सेवेला असणारा त्या ठिकाणी पूर्णविराम दिला आणि सेवा कारण त्या ठिकाणी संपुष्टात आणली. आणि हे आरोग्य शिबिर गावोगाव या ठिकाणी आमचा हा असणारा या ठिकाणी हा कार्यक्रम असतो रोगमुक्त आरोग्य आणि विषमुक्त शेती करण्याचं. तर मला असं वाटतं की आता इथलं पुढं जास्त वेळ न घेता आपल्याला, कारण आपल्याला एक कामधाम असतात येण्याप्रमाणे या ठिकाणी आता मी आमचे आयुर्वेदाचार्य असणारे श्री भोसेटे सर यांना मी विनंती करतो की आपण या शिबिरामध्ये जे काही म्हणजे आमच्या या सर्व महात्म्यांना रोगमुक्त कसं करता येईल, विषमुक्त शेती या ठिकाणी कशी करता येईल, सेंद्रिय शेती या ठिकाणी करून, कारण हे सुजलम सुफलम असं या ठिकाणी या महात्म्यांना सर्व जे काही असणारं अज्ञान जीवाचा उद्धार या ठिकाणी कोणत्या माध्यमावर होणार आहे याचं अध्ययन याचं मनन पठन करून त्यांनी, कारण डेमोनिसी सर्व या बांधवांना सर्व या ठिकाणी मांजरी येथील सर्व ग्रामस्थांना याचं या ठिकाणी आणि माहिती या ठिकाणी उपलब्ध करून द्यावी आणि रोगमुक्त करण्याचं या ठिकाणी असणारं कार्य त्यांच्या माध्यमातून व्हावं एवढी अशी मी विनंती करतो त्यांना. आणि आपल्या पुढच्या सेवेला त्यांनी आपण या ठिकाणी सेवा करावी आणि रोगमुक्त या ठिकाणी करण्याचं कार्य आणि विषमुक्त शेती या ठिकाणी म्हणजे सेंद्रिय शेती, जर सेंद्रिय शेती केली तर आपण या ठिकाणी निश्चित रोगमुक्त होणार आहे. विचार करा, आता हे केमिकल तर चाललेलं आहे, पण हे केमिकल कसं काढलं जातं, काय केलं जातं, तर याचं या ठिकाणी या डेमोच्या माध्यमाने आपल्याला सर्व माहिती